मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब साहेब काय म्हणणार की आज विधिमंडळाचा पहिला दिवस आहे आणि आज ज्या प्रकारे विपक्ष नेता यांनी घोषित करावं असं म्हटलं होतं पण संख्याबळ कमी होतं यावर आपल्या काय प्रतिक्रिया? नाही असं आहे की विरोधकांनी अगोदरच आपलं संख्याबळ कमी झालंय ते का झाल्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आपण जेव्हा काय अधिकार मागतो पण तेवढं मग संख्याबळ पाहिजे ना. 10%. हा त्यामुळे मला वाटतं त्यांची मागणीच मुळात चुकीची आहे. पण आता एकामागून एक आलेलं अपयश त्याचा परिणाम की आता मुद्देच झाले नाही आणि मग सरकारवर फक्त काहीतरी निमित्त करून टीका करण्याचा तो प्रयत्न आहे. पण मला वाटतं त्यांच्या कोणत्या टीकेने जनतेमध्ये त्यांना मान्यता मिळेल असा जो भ्रम आहे तो चुकीचा आहे. मागच्या वेळेला ईव्हीएम वर आरोप लावले होते जेव्हा विधानसभेचे निकाल लागले होते आता सुद्धा निकाल वेळाने येणार आहे म्हणजे ते सुद्धा आले तर अजून ते ताशेरे होणार का ईव्हीएम ला नाही काही? त्याचा निर्णय बिहार विधानसभेत झालाच ना. हे जे फेक वोटर लिस्ट म्हणून सुरुवात झाली ईव्हीएम मशीनच्या बद्दल मागे चर्चा झाली. मग त्यावेळी आता त्याचे निकाल जनतेनेच दिलेले आहे. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याचं 21ला मतमोजणी आहे. राज्यामध्ये 90 ठिकाणापेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचेच त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून येणार आहे. एक शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांना 30 तारखेपर्यंत 30 जून पर्यंत जी कर्ज माफीची घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी निश्चितच होईल का? नाही, त्याचा विचार निश्चितच माननीय मुख्यमंत्र्यांनी केला असणार आहे. शेवटी ती आमच्या जाहीरनाम्यातली कमिटमेंट होती आणि त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी ती स्पष्टता दिलेली आहे. एक शेवटचा सर 7 दिवस खूप कमी नाही झाले का विदर्भासाठी अधिवेशनासाठी म्हणजे विदर्भाला खऱ्या अर्थाने आपण स्वतः विदर्भाचे पुत्र आहेत म्हणून नाही त्या विदर्भ अन्य काही भूमिका अजिबात नव्हती. खरं म्हणजे ह्या निवडणूक आयोगाच्या येणाऱ्या सगळ्या महापालिका येणाऱ्या निवडणुकीचा विचार करता हा खरा निर्णय करण्यात आला. पण स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलंय की पुढचा अधिवेशन आम्ही जर जास्त दिवसात येऊ.